आपण आहोत विक्रोळी कंदमोर नगर. आज आपण भेटत आहोत तरुण नेतृत्व डॉक्टर सुलक्षणा यादव. नमस्कार डॉक्टर. डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे. आज आपला प्रभाग क्रमांक 118 हा महिला आरक्षित झालेला आहे आणि आपण महिला म्हणून खुश आहात का? हो, नक्कीच. एक महिला म्हणून मला त्याचा अभिमानच आहे. कारण मला असं वाटतं, की महिलांचे प्रॉब्लेम्स हे महिलांना जास्त माहीत असतात आणि ती एका कुटुंबाला सांभाळते. तिला माहीत असतं, की लोकांना कसं एकत्र ठेवायचं, एकत्रित ठेवायचं, त्यांच्याशी कसं वागायचं. ती जे काही आपले एक लहान बाळ, मग ती आपल्या आई-वडिलांना सांभाळत असते. मग तरुण झाल्यानंतर, मग त्याच्यानंतर तिचं लग्न झाल्यानंतर ती सासू-सासऱ्यांना सांभाळते. म्हातारी झाल्यानंतर ती तिच्या मुलांना सांभाळते. तर तिला ते बरोबर सगळ्यांशी कसं वागावं हे महिलाला जास्त उमगत असतं आणि मला असं वाटतं, की महिला असं एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे एका समाजाला एकत्र घेऊन नक्कीच चांगली वागेल. आपली भावी नगरसेविका कशी असावी? माझा परिचय तुम्ही दिलेलाच आहात. मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हटल्यानंतर मी डॉक्टर हे पैसे कमवण्यासाठी नाही झाली. नक्कीच एक समाजकार्य व्हावं म्हणूनच मी डॉक्टर झालेली आहे. तुम्ही माझ्या पेशंटना पण विचारू शकता. समाजकार्याचा वसा मला माझ्या घरातूनच मिळालेला आहे. तर ऑफकोर्स नगरसेविका ही जसं आता आपण बघतोय, की जे काही गट पडलेत वगैरे, हे पैशासाठी किंवा फक्त गटातर्फे किंवा ह्याच्यासाठी काम न करता सर्वसामान्यांसाठी काम करणारी असावी आणि नक्कीच समाजकार्य करण्यासाठी असावी. एक महिला म्हणून तिने समाजकार्याचा वसा घ्यावा. तिने मेडिकल कॉलेजेस किंवा मग हॉस्पिटल्स, इथे आपलं महात्मा फुले रुग्णालय जसं बंद पडलेलं आहे, त्याच्याकडे काहीतरी लक्ष द्यावं. मला असं वाटतं, की आंबेडकर हॉस्पिटल जे एक स्त्री प्रसूतीगृह म्हणून आपण म्हणलो जातो, तिथे तुम्ही बघाल तर प्रसूती असं काही होतच नाहीये. तिकडे नवीन-नवीन डॉक्टर त्यांनी नेमावेत, तिथे काहीतरी त्यांनी चांगलं करावं असं मला वाटतं. आणि बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत आपल्या इथे तसं म्हणायला गेलं तर. नुसतंच हॉस्पिटल्स किंवा आपण असं म्हणू, की डॉक्टर्स त्यांचेच असे प्रॉब्लेम्स नाहीयेत. महिलांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. बऱ्याचशा महिलांना जॉब हवे आहेत. तिकडे कोणी लक्ष देत नाहीये. बरेचसे महिला आपण म्हणतो, की फारच सगळे सुशिक्षित वगैरे आहेत, पण तसं काही नाहीये. माझ्याकडे लोकं येतात. जर तुम्ही बघाल तर अजूनही त्यांना मारहाण होतीये. दारू पिऊन नवरे त्यांना त्रास देतायत. तर त्याच्याकडे पण त्यांनी जातीने लक्ष द्यावं. आपण एक मराठी आहात, तर आपल्याला काय वाटतं, की आपला येणारा महापौर मराठी असावा का? मी खरं बोलू तर मी समाजकार्याकडे जास्त जाते. मला मराठी, अमराठी असला वाद नकोच आहे. मुसलमान असला वाद नकोच आहे. जो कोणी महापौर असावा, तो लोकांचं काम करणारा असावा आणि लोकांसाठी असावा, असं मला वाटतं.